सेवा करतो त्याला जगातले सगळेच्या सगळे सुख त्याला सहज रीतीने मिळत असतात। म्हणून आपण फार भाग्यवान आहोत, कारण आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आणि विशेष ज्ञानोबा तुकोबारायांच्या नंतर जन्माला आलो। अगोदर जर आलो असतो तर ज्ञानेश्वरी आणि गाथा आपल्या हाताला लागला नसता। म्हणून मी नेहमी सांगत असतो, बाबा महाराष्ट्राचं जर जिवंतपण काय असेल दत्ता भाऊ, तर ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायांची गाथा हे महाराष्ट्राचं जिवंतपण आहे। जर या महाराष्ट्रातून ज्ञानेश्वरी आणि गाथा जर आपण वगळली तर महाराष्ट्र शिल्लक राहणार नाही। म्हणून ज्ञानोबारायांची आणि तुकोबारायांची आपल्यावरती फार कृपा आहे। ये गीतेची अक्षरे जितुले निगती कर्णद्वारे केतुले होती पुरे अश्वमेध की। ज्ञानेश्वरीचं एक एक अक्षर आपल्या कानावर पडलं म्हणजे अश्वमेध नावाचा यज्ञ केल्याची फलश्रुती ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहे। म्हणून परम भाग्याने आपल्याला ज्ञानेश्वरीची सेवा करायला मिळालेली आहे। आणि माझं असं मत आहे लांगड साहेब काका की दरवर्षी आता यावर्षी सुरुवात रामनवमी ते हनुमान जयंती आपण दरवर्षी ज्ञानेश्वरीचं पारायण करत जाऊ। आणि आता जगद्गुरु तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर उत्सव होता, तर आम्ही 3 वर्षापासून तुकोबारायांच्या गाथेचं पारायण सप्ताहामध्ये केलं। तर माझा असा मानस आहे की कायमच आपण जगद्गुरु तुकोबारायांचं पारायण गाथेचं आपल्या मार्गशीर्ष वद्यामध्ये सप्ताहामध्ये कायम तुकोबारायांच्या गाथेचं पारायण करू आणि या उत्सवामध्ये आपण कायम ज्ञानेश्वरीचं पारायण करू। आणि या ठिकाणी सर्व गावकरी मंडळींना अशी विनंती आहे की उद्या आपल्याला ज्ञानेश्वरी वाटे लावायची आहे, तर जास्तीत जास्त संख्येनं आपण ज्ञानेश्वरीला वाटी लावण्यासाठी आपण सगळ्या जणांनी यावे, सगळ्यांना नम्रतेने विनंती आहे। दुपारी 4 वाजता सगळ्यांनी यायचं आहे आणि ज्ञानेश्वरीची या ठिकाणी आज सांगता झालेली आहे। आणि आमच्या दत्ता भावांना